वेलकम बॅक. दिस इज द फर्स्ट व्हिडिओ ऑफ अवर ए आय बालभारती. ठीक आहे, आज आपण थोडेफार बेसिक्स बघूया ज्याच्यामध्ये आपण कवर करू व्हॉट इज LLM, व्हॉट इज ए आय मॉडेल अँड व्हॉट इज ए आय हार्नेस. दोन गोष्टी जर आपण कंबाईन केल्या त्याच्यानंतर आणखीन दोन गोष्टी येतात की स्किल्स आणि MCP. ह्या जर चार गोष्टी जरी समजल्या तर तुम्ही जवळपास सगळ्या गोष्टी करू शकताय. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम करताय सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ए आयचा यूज करू शकता. ठीक आहे, आता दोन गोष्टी आहेत आपल्याकडे. फर्स्ट गोष्ट म्हणजे ए आय मॉडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ए आय हार्नेस, ज्याला आपण कम्प्लिटली आजच्या व्हिडिओमध्ये कवर करू. ठीक आहे, आता डिफरन्स काय आहे तुम्हाला सांगतो. ChatGPT आहे किंवा आपलं ओपस आहे किंवा फेबल आहे किंवा डिप्सिक आहे. जसं की मी इथं ओपन करतो. आता समजा आपल्याकडे आहे ChatGPT. ठीक आहे, आता मी इथं जातो आहे, ह्याच्यावरती क्लिक करतो आणि ही एक चॅट विंडो माझ्याकडे ओपन झालेली आहे. बरोबर, आता मी इथं डायरेक्टली पण विचारू शकतो आहे की ओके डू अ थिंग, create me a portfolio website, right? Make sure you follow modern. ठीक आहे, सिम्पल टास्क आहे. आता याची जी मॉडेल्स आहेत ते तेवढे हुशार झालेले आहेत की ते स्वतः बनवू शकतात, स्वतः स्टॅक चूज करू शकतात. मग आता इथं मी काय करतो की एक मी कमांड दिलेली आहे ChatGPTला ब्राउझरवरती आणि ते आता आपल्याला HTMLची फाईल ऑब्वियसली HTMLची फाईल देईल जी मी लोकलला रन करू शकतो. पण ऑब्वियसली जर तुम्ही मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बघितलं आपले प्रोजेक्ट कुठं असणार आहेत, आपले प्रोजेक्ट कुठं असतील, लोकलला असतील. ठीक आहे, कोणत्या केसमध्ये, डेव्हलपमेंट केसमध्ये, की आपले प्रोजेक्ट जे आहेत ते लोकलला असतील. जर तुम्ही डेटा ॲनालिसिस करताय तर तुमचे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते लोकलला असतील. बरोबर, तुमचा डेटा सगळा लोकलला असेल. ठीक आहे, किंवा जर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये तर तुमचा डेटा मोस्टली लोकलला असेल. बरोबर, तुम्ही असं ChatGPTमध्ये इथं तुम्ही देऊ शकणार आहे का तुमचं जे ॲक्च्युअल आहे. आता मी इथं जातो. ठीक आहे, आणि हा एक ओके कम्प्लीटची फोल्डर दिलेला आहे याने, जो मी आता लोकलला रन करू शकतो. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही नवीन प्रोजेक्ट क्रिएट करणार नाही आहे, तुम्ही अशा पोर्टफोलिओसारख्या वेबसाईट क्रिएट करणार नाही आहे. बरोबर, तुमचे प्रोजेक्ट ऑलरेडी एका स्केलवर मोठे झालेले असतील, ऑलरेडी एका स्केलपर्यंत पोचलेले असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कोड अपडेट करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, किंवा तुम्ही ज्या प्रोजेक्टवरती काम करणार आहे जरी तुम्ही स्टार्ट करताय तर तो प्रोजेक्ट तुम्हाला जर ए आयकडून डेव्हलप करून घ्यायचं आहे तर ए आयला त्या प्रोजेक्टचा कॉन्टेक्स्ट असला पाहिजे. ए आयला जी गोष्ट वाचायचं आहे ती त्या प्रोजेक्टमध्ये वाचता आली पाहिजे. बरोबर, मग जर मी म्हणतो की यार ChatGPTला न्यू चार्टमध्ये जाऊ. ठीक आहे, आणि समजा आता माझा तोच जो प्रोजेक्ट आहे आत्ता जो आपण पोर्टफोलिओचा बनवला त्याच्यामध्येच मला चेंजेस करून घ्यायचे आहेत. मग मी तर काय करावं लागेल, मला तो प्रोजेक्ट जो आहे तो इथं अपलोड करावा लागेल, ती फाईल अपलोड करावी लागेल आणि त्याच्याकडून चेंजेस करून घ्यावे लागतील. बरोबर, मग हे इथं थोडंफार ड्रॉबॅक येते ए आय मॉडेल जेव्हा तुम्ही वेबमध्ये यूज करताय. प्रॉब्लेम काय झाला, तुम्हाला ती फाईल त्याला द्यावी लागते कॉन्टेक्स्टमध्ये. मग इश्यू काय असतो, आपण जे फोल्डर स्ट्रक्चर फॉलो करतो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ते फोल्डर स्ट्रक्चर डिस्ट्रीब्युटेड असतं. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मिडलवेअर वेगळ्या फोल्डरमध्ये आहेत आणि आपला सर्व्हिस लॉजिक एका फोल्डरमध्ये, DB लॉजिक एका फोल्डरमध्ये. बरोबर, 3 फोल्डर वेगळे आहेत, 3 फोल्डर वेगवेगळे आहेत आणि तिघांचं काम वेगवेगळं आहे. पण जर एक फ्लो मी जेव्हा म्हणतो की लॉग इन पहिला कुठून येईल, आपलं लॉग इन करताना पहिलं तो ऑथ मिडलवेअरवरून पास होईल, नंतरनं तो आपल्या सर्व्हिसमध्ये जाईल जिथे त्यांचं जे पण बिझनेस लॉजिक आहे ते एक्झिक्यूट होईल आणि नंतरनं DBच्या फोल्डरमध्ये जाईल आणि तिथली फाईल एक्झिक्यूट होईल. मग जर बघितलं तर ह्या सगळ्यासाठी गरज तिन्ही फाईल्समधल्या कोडचे. पण जेव्हा मला तर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत मी सगळ्या 3 फाईल मला इथं द्याव्या लागतील. बरोबर, ते थोडं कॉम्प्लिकेटेड होतं. मग ह्याच्यासाठी काय करू शकतो आपण, ह्यासाठी एकच उपाय आहे. बिकॉज ऑफ माझा प्रोजेक्ट लोकलला आहे. ठीक आहे, बिकॉज ऑफ माझा प्रोजेक्ट लोकलला आहे, एकतर मी ए आय मॉडेल लोकलला आणतो किंवा माझा प्रोजेक्ट क्लाउडवरती घेऊयात. ठीक आहे, मग सुरुवातीला जर तुम्ही बघितलं ना तर मोस्ट ऑफ दी कंपनीजनी इंट्रोड्यूस केले होते क्लाउड डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये एक मला आता नाव आठवत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करू शकतो तुम्ही, ब्राउझरवरतीच एक व्हिज्युअल स्टुडिओ टाईप इंटरफेस ओपन होते जिथे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. इंटिग्रेट तिथंच आहे. बरोबर, मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपला ए आय हार्नेस. आता ए आय हार्नेस म्हणजे काय, ए आय हार्नेस हा असा सॉफ्टवेअर आहे ज्याचा यूज करून तुम्ही मॉडेल्सला लोकली यूज करू शकता. बरोबर, आता मग त्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल मी सांगतो. हा हार्नेस आहे आपला. बरोबर, हा पण आपला काय आहे तर ए आय हार्नेस आहे. किंवा अँटीग्रॅव्हिटी ए आय हार्नेस तुम्ही काउंट करू शकता त्याला. किरो ए आय हार्नेस तुम्ही काउंट करू शकता. ठीक आहे, झेड हा ओपन कोडचा झेड म्हणून आहे, हा पण ए आय हार्नेस तुम्ही काउंट करू शकता. व्हिज्युअल स्टुडिओमध्ये पण तुम्ही मल्टिपल गोष्टी, आता 4 विंडोज आहेत त्याला पण ॲज अ हे हार्नेस तुम्ही ट्रीट करू शकता. कर्सर
ए आय हार्नेस तुम्ही ट्रीट करू शकता बरोबर. तसंच आता अजून एक गोष्ट येते ए आय हार्नेस ते कोणते CLI वाले. CLI म्हणजे काय तर कमांड लाईन इंटरफेस. कमांड लाईन इंटरफेसमध्ये आता कोणतं आहे जसं की जेव्हा मी जातो CMDला इथं मी जेव्हा हे करतो ओपन कोड ठीक आहे. हा मे बी नाही आहे, मे बी करप्ट झाला ओपन कोड. ओके ठीक आहे. आता हा आपला कोण ओपन होतो तर फ्री बफ. ओके एखाद्या फोल्डरमध्येच ओपन करतो मी. फाईल ओपन फोल्डर डाउनलोड्स मॉडर्न पोर्टफोलिओ सिलेक्ट फोल्डर. ओके आता हा जो प्रोजेक्ट आहे हा जो आपल्याला ChatGPTने करून दिला होता तोच प्रोजेक्ट मी इथं ओपन करतोय. ठीक आहे. आपण कुठं होतं तर CLI हार्नेसमध्ये. CLI हार्नेस म्हणजे काय? CLI हार्नेस म्हणजे असे हार्नेस आहेत, असे AI हार्नेस आहेत जे की तुमच्या CLIला रन होतील. जसे की कोण आहे आपला फ्री बफ आहे. ठीक आहे. मग आता मी काय करतो इथं क्लिक केलं. आता काय झालं तर आपला कोड इथंच आहे आणि आपला AI पण इथंच आहे. मग ह्या गोष्टीला कशाचा ॲक्सेस आहे? हो जो आहे ह्याचं काम काय किंवा AI हार्नेस म्हणजे काय ॲक्च्युली, ह्याच्यामध्ये कोणतं मॉडेल आहे का? मी कोणते पण मॉडेल यूज करू शकतो. जसं की जर मी इथं गेलो एस्केप ठीक आहे. तर जेव्हा मी फ्री बफ टाकतोय ह्याला कोणतं स्पेसिफिक मॉडेल आहे का जे मला यूज करावं लागेल की बाबा हेच मॉडेल यूज करावं लागेल असं काय आहे का? मी डिप्सिक यूज करू शकतो, मेमो यूज करू शकतो किंवा मल्टिपल मॉडेल्स कोणतं ChatGPTचं पण मॉडेल मी एखाद्या हार्नेसमध्ये यूज करू शकतो. जसं की माझ्याकडे हा आहे ठीक आहे. कोण आहे समजा झेड बरोबर. जेव्हा मी इथं क्लिक करतो हा कोणता आहे पॉवर BI समथिंग प्रोजेक्ट ओपन झाला किंवा मी ओपन करतोय समजा अजून एक अँटीग्रॅव्हिटी. ठीक आहे. हा पण अँटीग्रॅव्हिटी जो आहे हा पण एक हार्नेसच आहे. इथं पण मल्टिपल मॉडेल्स भेटतील मला. ठीक आहे. भरपूर मॉडेल्स आहेत. क्लाउड पण आहे याच्यामध्ये. ठीक आहे. जर तुम्ही बघितला क्लाउड सोनेट पण आहे, क्लाउड ओपस पण आहे, GPT पण आहे. मॉडेल भरपूर आहेत. म्हणजे काय हे मॉडेल जे मी इथे यूज करत होतो त्यातलंच एक मॉडेल आता मला अँटीग्रॅव्हिटीमध्ये इथे भेटते बरोबर. GPTचं त्यातलंच एक मॉडेल आहे बरोबर जे मी इथे यूज करू शकतो. मग इथं यूज करणं आणि तिथे यूज करणं कुठं ब्राउझरला यूज करणं ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? आता हे जे मॉडेल आहे जे तुम्ही हार्नेसमध्ये यूज करताय त्याला तुमच्या लोकल कंप्लीट सगळ्या फाईलचा ॲक्सेस आहे. तो फंक्शन्स रन करू शकतो. ठीक आहे. हार्नेस त्याला AI मॉडेलला लोकली पण आणतं. त्याच्याबरोबर काय करतं तर त्या हार्नेसला त्याला जी हवी आहे ती फाईल रीड करता यावी ह्यासाठी पण फंक्शनॅलिटीज देतं बरोबर. मग ज्याचा यूज करून काय AIला जी फाईल हवी आहे त्या फाईलमधला कोणती टेक्स्ट हवी आहे ती स्पेसिफिक टेक्स्ट तो घेऊ शकतो वाचू शकतो. स्पेसिफिक ब्लॉक ऑफ कोड तो घेऊ शकतो वाचू शकतो. तुम्हाला जाऊन ती सांगायची गरज नाही की तुला हाच कोड बदलायचा, तुला हाच कोड चेंज करायचा बरोबर. ज्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला हार्नेससोबत भेटेल बरोबर. मग आता दोन गोष्टी मी सांगितल्या कोणकोणत्या AI मॉडेल आणि AI हार्नेस. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे मी तुम्हाला सांगतो अजून एकदा. ठीक आहे. शॉर्टमध्ये आपण जाणून घेऊयात फरक काय आहे. इनिशियली काय होतं हा आपला AI मॉडेल होता बरोबर. ही माझा प्रोजेक्ट होता बरोबर. आता मला काय करायचं आहे ह्या AI मॉडेलचा यूज करायचा आहे बरोबर. हा AI मॉडेल जो आहे ह्याचं कॉन्ट्रीब्युशन मला माझ्या प्रोजेक्टमध्ये पाहिजे. ह्या AI मॉडेलचं मला कॉन्ट्रीब्युशन काय हवं आहे तर माझ्या प्रोजेक्टमध्ये हवं आहे. मग मला काय करावं लागतं मला पहिला माझा सगळा प्रोजेक्ट AIला समजावावं लागेल. मग मला त्यासोबतच जी पण इन्स्ट्रक्शन्स हव्यात ती मला ह्याच्यावरती मी काय करेन इन्स्ट्रक्शन्स देईल बरोबर. आणि त्याच्यानंतर काय करेल मी काहीतरी आउटपुट आपल्याला AI कडून भेटेल जे की मी हे आउटपुट आहे समजा आपलं. ठीक आहे. जे की कॉन्ट्रीब्युशन आपल्या प्रोजेक्टमध्ये केलं. मग इथं प्रॉब्लेम काय आहे की ह्या तीन गोष्टी वाढल्या. माझ्या प्रोजेक्टच्या प्रत्येक फाईलला मला इंडिव्हिज्युअली AIला द्यावं लागेल बरोबर आहे. आणि त्याकडून डेटा घ्यावा लागेल जे की थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते. मग हे सॉल्व करायला काय विषय केला आपण काय केलं हे जे कंप्लीट आहे यार मी पण हे फर्स्ट टाइम यूज करतो बरोबर. मी काय केलं की हे सगळं हे जे आहे ह्याचं आर्किटेक्चर AI आणि ह्याचं हे काढून टाकलं. हा जो प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टच्या आतच मी मॉडेलला आणलं बरोबर. प्रोजेक्टच्या आतमध्येच मी मॉडेलला आणलं. मग जिथं माझा प्रोजेक्ट लाय करतोय कॅम्प्युटरमध्ये तिथंच मी मॉडेलला आणलं. पण मॉडेल काय एक चार्ट करू शकता मॉडेलसोबत तुम्ही. मॉडेल अजून पण त्याला ॲक्सेस नाही आहे, त्याला हातपाव नाही आहे, त्याला फक्त काय तोंड आहे. ते फक्त सांगू शकते ते चेंज करू शकते का नाही, ते लिहू शकते का नाही, ते राईट करू शकते का नाही. मग त्याची ॲबिलिटी कोणी दिली नवीन एक आपला खिलाडूला ज्याचं नाव आहे हार्नेस. ठीक आहे. मग आता हार्नेस हा आला हार्नेस आपला ज्याच्यामध्ये मी आता कोणतं पण मॉडेल यूज करू शकतो
बरोबर, कोणतं पण मॉडेल यूज करू शकते. हे दुसरं ॲडव्हान्टेज येतं आपलं ए आय हार्नेससोबत. हे दुसरं ॲडव्हान्टेज येतं आपलं ए आय हार्नेससोबत. काय ॲडव्हान्टेज आलं? ॲडव्हान्टेज काय आलं? एक समजा मॉडेल आहे इमेज जनरेशनसाठी चांगलं आहे, एक मॉडेल आहे कोडिंगसाठी चांगलं आहे, एक मॉडेल आहे आपली ह्यासाठी चांगलं आहे समजा प्लॅनिंगसाठी चांगलं आहे. आता प्रत्येकाची प्राइसिंग पण वेगळी असेल बरोबर. हे जे कोडिंगचं मॉडेल आहे हे प्लॅनिंगवालं मॉडेल ते पण कोडिंग करू शकते, पण ह्याची प्लॅनिंग जास्त आहे, ही प्राइसिंग जास्त आहे. मग त्यावेळी काय करू शकतो मी, प्लॅनिंग करायसाठी हे मॉडेल यूज केलं, त्यानंतर मी तोच टास्क काय केला, ह्याला हँडओव्हर केला. त्यानंतर मी काय केलं, तोच टास्क कोणाला हँडओव्हर केला, ह्याला हँडओव्हर केला. मग हा सगळा कोडिंग लिहेल बरोबर. ज्यावेळी मला इमेज जनरेशन करायचं त्यावेळी मी काय केलं, त्यावेळी मी ह्या मॉडेलकडून मदत घेतली आणि कोडिंगच्या मॉडेलला तो पण कॉन्टेक्स्ट दिला बरोबर. हे मल्टी मॉडेल सिलेक्शन पण तुम्ही मल्टी मॉडेल आर्किटेक्चर पण डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकता बरोबर. हा फरक आहे कशामध्ये आपला ए आय हार्नेस आणि कोडिंगमध्ये, सॉरी ए आय हार्नेस आणि मॉडेलमध्ये. मग ए आय हार्नेसचा काय ॲडव्हान्टेज होईल की तुम्हाला मल्टिपल मॉडेलसोबत सायमल्टेनियसली काम करता येईल. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही ए आय मॉडेल जे आहे LLM जे आहे ते तुमच्या लोकल मशीनला आणू शकता. आणि ठीक आहे, कॅमेरा थोडा हिटअप झाला होता त्यामुळे थोडाफार ब्रेक घेतला मी. कुठं होतो आपण, तर हार्नेस काय करतं, तर LLM जे पण मॉडेल आहे त्याला तुमच्या लोकल मशीनमध्ये अवेलेबल करून देतं, जेणेकरून ए आयला कॉन्टेक्स्ट देणं इझी होतं. ए आयला मल्टिपल ए आय मॉडेल्स तुम्ही यूज करू शकता स्पेसिफिक टास्कनुसार. जसं की मोस्टली आपण काय करतो, एखादं मॉडेल कोडिंगमध्ये चांगलं आहे, एखादं मॉडेल फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये चांगलं आहे, एखादं मॉडेल बॅक एंड डेव्हलपमेंटमध्ये चांगलं आहे, एखादं मॉडेल इमेज जनरेशनमध्ये चांगलं आहे. मग तुम्ही काय करू शकताय, त्या हार्नेसमध्ये मी मल्टिपल मॉडेल्स अटॅच करून ठेवलेत आणि मी त्या स्पेसिफिक टास्कनुसार कोणतं पण मॉडेल यूज करतो, हे पण तुम्ही अप्रोच यूज करू शकता बरोबर. तेच मी ते एक्सप्लेन केलं. बाकी अजून काय ॲडव्हान्टेज आहे, इतकंच काम आहे का हार्नेसचं? नाही. तर प्रत्येक हार्नेसनुसार पण तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचा कोडचा जो पण हे आहे, ठीक आहे, कोडची जी पण क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स भेटेल. मग तुम्हाला हार्नेस पण विचार करून चूज करावं लागेल. जसं की माझ्यासाठी फर्स्ट चॉईस मी मोस्टली कोणत्या हार्नेससोबत काम करतो, तर मी काम करतो ओपन कोड आणि फ्री बफ आणि अँटी ग्रॅव्हिटी आत्ता फ्रंट एंडसाठी खूप चांगलं तुमच्यासाठी होऊ शकते. परत ना ओपन कोड जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डीपसिकचं फ्लॅश जे आहे फ्रीमध्ये भेटेल. फ्री बफ तुम्हाला माहीतच आहे फ्रीमध्ये भेटेल बरोबर. ह्याचा सेटअपचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही सेटअप पण करू शकता. हा बेसिक डिफरन्स होता. जर तुम्ही डेव्हलपमेंट किंवा कोणताही टास्क तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ट्राय करताय तर तुम्हाला 2 गोष्टी मिनिमम माहीत असल्या पाहिजेत, ए आय हार्नेस आणि मॉडेल. तुमच्या टास्कसाठी कोणतं मॉडेल चांगलं असायला हवं हे तुम्ही स्वतः सिलेक्ट करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, हार्नेस कोणतं हवं तर कोणतेही मोस्टली चूज करा. क्वालिटीमध्ये जास्त डिफरन्स येत नाही, पण थोडाफार डिफरन्स तुम्हाला दिसेल बरोबर. आता सेटअपचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे फ्रीमध्ये, जेवढे पण हार्नेस आहेत त्यांचं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी शिकवेन स्किल्स काय आहेत बरोबर आणि MCP काय आहेत, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याचा यूज करून काय करू शकतो आपण, त्या हार्नेसला किंवा त्या ए आय मॉडेलला आणखीन 4 हात द्यायचे आहेत आपल्याला बरोबर. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे कॉन्सेप्ट्स मी पण जे शिकवतो त्याचं समजत नाही तर आणखी डिटेलमध्ये हवं आहे ह्याच्याबद्दल कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकताय. बाकी आणखी एक गोष्ट सांगतो, मला एक कमेंट भेटली आज की यार मी मुलांना भीती घालतो आहे की मार्केट कॉम्पिटेटिव्ह आहे, ते असं डिमोटिवेट करतो. त्याचं मला थोडंफार वाईट वाटलं. इंस्टाग्रामला कमेंट भेटली मला, पण नंतर ना त्या दादाने 2 सेकंदात ती कमेंट डिलीट पण करून टाकली. मला नाही ठाऊक काय झालं. पण मी मार्केटची परिस्थिती तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी पण एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला पण रेफर द्यायला कोण नव्हतं. माझ्या फॅमिलीतला मी पहिला जो बेंगलोरला आलो आहे. ठीक आहे, इथं आलो तेव्हा मला माहीत नव्हतं मी काय करणार आहे, कसं करणार आहे, पण तरी पण मी बेंगलोरमध्ये आलो, मी सेटल झालो, सगळ्या गोष्टी झाल्या. मला माहीत आहे त्या एका खोलीत बसून तुमच्या डोक्यात काय चालू आहे. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही किती महिन्यात झालं ट्राय करायला आला. कारण माझा ठीक आहे, माझा स्ट्रगल जास्त दिवस नव्हता. मला डिग्री भेटायच्या अगोदर मला प्लेसमेंट भेटली. ठीक आहे, माझ्या पप्पाची माझ्या पाठीवरती लगेच शाबासकीची थाप पण पडली. मला चांगली गोष्ट माहीत आहे, पण मी त्या मेंटॅलिटीमध्ये राहिलो आहे. मला माहीत आहे तुम्हाला किती त्रास होतो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट आत्ता खूप रॅपिडली चेंज होतं आहे. 1 वर्षामागं 2 वर्षामागं ज्यांची पण प्लेसमेंट झालेली आहे ते तुम्हाला कधीही सांगू शकणार नाहीत की हे शिक तुला प्लेसमेंट भेटेल. कारण 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर मार्केटची अवस्था काय असेल हे त्यांना स्वतःला माहीत नाही. ह्याची मी स्वतः गॅरंटी देतो, मला माहिती आहे. ठीक आहे, मी कोणाचा रेफर घेतलं नाही किंवा काय नाही. तुम्हाला फक्त स्किल सेट, मला फक्त डेव्हलपमेंट देते, मला डेव्हलपमेंटला घ्या, हा विषय आता चालणार नाही. तुम्हाला कम्युनिकेशन आलं पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे, तुम्हाला ए आयबद्दल माहीत असलं पाहिजे, तुम्हाला प्रोडक्ट टास्क फास्ट डिलिव्हर करता आला पाहिजे बरोबर.
माझा एकच सजेशन आहे, फक्त माझ्यावरती डिपेंडंट राहू नका, फक्त यूट्यूबच्या एका कोर्सवरती डिपेंडंट राहू नका, फक्त तुमच्या प्रायव्हेट क्लासवरती डिपेंडंट राहू नका. ठीक आहे, तुमच्या हातात सगळं आहे, AI तुमच्या मोबाईलवर आहे, त्याचा यूज करा. ठीक आहे, एका सिनियर डेव्हलपरला माहीत नाही तेवढे यायला माहीत आहे, बरोबर. जर तुम्हाला डिझायनिंग जरी आलं, आर्किटेक्चरल डिझाईन जरी आलं, तुम्ही पण त्या लेवलचा परफॉर्मन्स, डेव्हलपमेंट, स्पीड अचीव करू शकता. समजते मला काय म्हणायचं आहे. तुमच्याकडे आत्ता AI म्हणजे एक सुपर पॉवर आहे, लक्षात ठेवा, आणि त्याला यूज करायची का, युटिलाइज करायची का, बरोबर. इंडिपेंडेंटली काम करायला शिका, त्याशिवाय ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करणं खूप डिफिकल्ट आहे. मी खरं सांगतो आहे, खरं सांगतो आहे. मेंटर शोधायच्या नादी लागू नका, तुम्ही स्वतः तुमचे स्वतःचे मेंटर व्हा. बाकी तुमच्या भविष्यासाठी गुड लक. आणि मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. मला रुपयाची पण अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून. फक्त व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला व्हिडिओ जाऊ देत. मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला माहीत आहे माझा बाप किती खुश झाला मला जॉब लागल्यानंतर ना. मला पण ते वाटते की प्रत्येक घरात तो आनंदाचा क्षण असावा आणि त्या पोरानं ते फिलिंग एक्सपिरियन्स करावं. शब्द मला फुटे नाहीत, कारण ती मोमेंट मला आठवते. शेअर करा आणि 100% प्रत्येक मुलापर्यंत पोहोचू देत व्हिडिओ. माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज यावे ह्याची मला अपेक्षा नाही, फक्त त्या पोराचं भलं होऊ दे. ठीक आहे, समजते. बाकी नमस्कार.